तर कसं आहे मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ऍज युजल माहितच असेल की आज आपला सुट्टीचा दिवस आहे आणि आज आमचा प्लॅन बनला की तुळजापूरला जाण्याचा. तर तुळजापूरला जाण्याचा हा प्लॅन असा बनला की रॅन्डमली बनला. चैतन म्हणला की चला आता गाडी घेतल्यापासून आपण ह्याला बी गेलेलो नाही देवीला वगैरे, कोणत्या देवी दर्शनाला, तर आपण जाऊया म्हणलं तिकडं गाडी वगैरे घेऊन. ऑलरेडी तिथे गेलेलं आहे लयदा, पण आम्ही गेलेलो नाही, आमच्यासाठी ती यायला आहे. त्यासाठी ती चैतनला 100 पैकी 100 मार्क. आणि प्लॅनचं कसं आहे, काल परवा प्लॅन बनला की तुळजापूरला जायचंय, तर आम्ही पण म्हणलो हो जाऊयात. तर त्यासाठी सगळे तयार झालेले आहेत. मी एकटा आलोय. सकाळच्या वाजत 5:20. प्लॅन होता 5 वाजता जायचा. मी उठलोय 4 वाजता. मी सगळ्यांना कॉल केला, कोणी उठलं नाही. समोरून कोणी कॉल करत नाही, कधी काही करत नाहीत. मलाच कॉल करावं लागतंय. पण त्याला कॉल केला तर ऍटलीस्ट उठले बी नाहीत लवकर. तयार होते, तुम्हाला उगाच हे सगळं सांगत बसलं. तयार होते सगळ्यांचे. तयार वगैरे झाल्यानंतर खाली येतील. मी तर तोपर्यंत गाडीमध्ये येऊन बसतो, कारण बाहेर कुत्रेने हे सकाळ सकाळी भुकायले फुकट, आणि बाहेर मी मोठ्याने बोलू बी शकत नाही. त्याच्यामुळे गाडीमध्ये आलो. गाडीमध्ये येऊन म्हणलं ब्लॉग सुरू करावा एकदा. तुम्हाला पण आजचा दिवस दिसला पाहिजे. सगळा कॉल आला त्याच्यामुळं कट करावा लागला मला ब्लॉग. तर हा तेच म्हणत होतो की मी तुम्हाला बी आजच्या दिवसामध्ये मी जे काय करणार ते दिसेल. तर ब्लॉग प्लीज कंटिन्यू करा. तुम्ही ब्लॉग बघत नाहीत आणि स्किप करून डायरेक्ट सोडून देतात. येईल एक दिवस तसा आमचा पण येईल चांगला. बघताल ब्लॉग तर काय अडचण नाही. एक पलीकडून सत्य आलेला आहे बघा, बघू शकता. हे आप्पा आलेत, माऊली आप्पा गुळगुळगुले. तर बघू एक गाडी वगैरे आलेली आहे आपली. तर चैतन महाराज आले तिकडे. गाडीची लाईट दिसत असेल तुम्हाला. हे पण तयार झालंय, माऊली पण तयार झालाय. आता 2 जण म्हणजे 1 जण तयार व्हायचं राहिले फक्त. ते आला की आम्ही निघणार आहे तुळजापूरला. थेट तुम्हाला भेटतो हायवेला भेटल्यानंतर. आता सध्या थोडंसं आवडून घेतो फास्ट. चैतन वगैरे आलेला आहे आणि गाडी इथं पार्क केली आहे, कारण गाडी आज जाणार आहे आपली सर्व्हिससाठी. आणि दिवसभर तिथं कुणी नाही राहणार, त्याच्यासाठी ती सर्व्हिससाठी इथं लावलेली. म्हणजे ती इथून घेऊन जाईल आमचं जी असेल सर्व्हिस सेंटर. गाडी घेऊन जाईल, परत आणून देईल. हा सर्व्हिस आम्ही सेंटर. जाणार आहेत दुसऱ्या गाडीने. आता औरंगाबाद जायचं आपल्या चैतनच्या गाडीनं आमच्या तुळजापूरला. गाडीला स्पीड लिमिट नाहीये. या गाडीने निघालो तर 3 दिवस लागतील आम्हाला. हिला 80चं लॉक आहे. ह्याच्या गाडीला विदाऊट म्हणजे काहीच लॉकच नाही. डायरेक्ट 300 पळते गाडी. 300 डायरेक्ट आकडा बाहेर येते. जे आहे ना रनिंगचा रेसचा, ती बाहेर येते. पण एवढी पळते गाडी, डेंजर. कंटिन्यू राहा. तर कंटिन्यू ब्लॉग करा, कारण मी ब्लॉग बनवतो, तुम्ही रिस्पॉन्स देत नाही तेवढा चांगला. आणि आजचा आउटफिट असा आहे जरा आमचा, तर बघू शकता. नाश्ता वगैरे काही केलेला नाही, कारण आम्ही अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर नाश्ता करणार. आता सध्या फक्त बांधून घेणार आहे. आईने सकाळी 5 वाजता उठून आम्हाला बनवून दिले. काय दिलं ते आम्ही पुढे गेलो दाखवतो तुम्हाला. पण असणार तर भारी नाही, तोंडाला पाणी देणार असलं बनवून दिलं आईने. आईसारखं कोणी नाही. 5 वाजता उठून माझ्यासाठी बनवून दिलंय. तर सीएनजी साठी लाईन लागलेली आहे. इथं पेट्रोल पंपावरती आलो होतो. चैतन महाराज बघा कसला ब्युटिफुल दिसला. विषय म्हणजे चिकना विषय. बाकीचे आलेले इथं ओम्या दिसत एवढा काळ आहे. लाईट नाही ना इथे, स्पेशल काढायला थांबा. एक दिसला काळ्या जर बघितलं मग बघू शकता. त्याचं काहीच जर घालायला पाहिजे सारखं त्याचं. बघू शकता वेदर कसलं झालेला मस्त. हो झूम व्हायला लागला आजकाल. इथं ओमकार बिमकार बघू शकता. पेट्रोलियम काढतो. भारत पेट्रोलियमचे प्रमोशनला आलेलो आहेत आम्ही. इथे ओमकार ब्रँड अँबॅसेडर आहे, बघू शकता. ब्रँड अँबॅसेडर. तर सीएनजी साठी लाईन मध्ये लागलेली आपली गाडी. कुठं आहे गाडी? कुठं आहे? हा ही. आणि आम्ही इथं थांबलो वाट बघत. सीएनजी टाकूया आणि निघूया. सगळे आलेले आहेत फायनली. आता ओमकार बिमकार तयार होऊन कुणाच्या लग्नाला जायचं. ओमकार आपला तयार होऊन आला असं. सीतेच्या पाहुण्याची लग्न. हा सीतेच्या पाहुण्याच्या लग्नाला जेवायला बोलवलं नाही आम्हाला. तर आम्ही मुद्दाम चाललो गाडी करून आमच्या खर्चानं. द्या ब्लॉग बघत असशील तर बघ, तुला पचणार नाही जेवण. तुला होतील जुलाब होईल. काय असतं जुलाब? विषय होऊ नये नंतर म्हणायचं काय घाण घाण बोलायला तुला. लॉक करा, ब्राईटनेस कमी. wide variety of cars.
फोटो काढ ना येणे. कोणत्या ती सिद्ध्याची गाडी आहे सिद्ध्याच्या असल्या गाड्या आहेत त्या स्पोर्ट बाईक दोघांच्या बरोबर सुटात स्पोर्ट बाईक चल गप आपलं चहा पिऊयात चहा पिऊन वगैरे मग घेऊयात विषय खोल करूया त्या वाम्याला काय काम ना तुमचा चैतन्य महाराज इकडे बघ मला दाखवू रे लाज वाटते का पोरगी आहेस का तू लाजतोय तो लाजतो. इथं नाकाबंदी आहे नाकाबंदी इथं जाऊ शकत नाही पुढे पुढे झूम कर ना. क्रीम रोल घ्या ना काढून क्रीम रोल वगैरे खाऊ चैतन्य तुला काय खायचं खायचंय का? किम रोल खायचा किम रोल खायचा तुला रे किम रोल नको तुला बी नको देणार बी नव्हतं विचारायचं फक्त हे इकडे आपल्या साईडला बसू का आणणारे आणते चहा तर चहा प्यायल्यासाठी थांबलेलो आहे पहिला ब्रेक घेतला आपण हो चहा वगैरे पिऊन पुन्हा मग निघूयात पुढे ब्लॉक करू शकत नाही जास्त कारण काय दाखवण्यासारखं नाही ना काय करणार ब्लॉक पोरं इथं थांबलेले पुढे काढू ना गजरा वगैरे घेतला गाडीत लावण्यासाठी वास चल ना तू बस की गाडी एक इथं लावलाय आणि एक मावल्याने घातलाय. एक माऊलीनं लावलाय स्वतःला आणि घातला का? बस बस पुढे थांबायचं आपल्याला फोटो काढायला एक तर बघू शकता अरे बापरे हे काय हो नजर लागू ना कोणाची खाली घे जरा. ए यार तुम्ही फोडताव काही गाडी यायला राव मलाच भीती वाटायला कोण आहे त्याचा? तर निघालो हो हार वगैरे घेत स्मेल चांगली आली चहा वगैरे पिऊन इथून निघालो आता गाणे बिणे लावलेले आहे ना एखाद्याला मी तसले गाणे लावला डीजे बीजे सायलेंट गाणं लावला ट्रिपला निघाला कुठं काय अरिजित सिंगचे लावा अरिजित सिंगचे गाणे लावा अरे अरिजित सिंग ह्याचे लावा काय त्याचं नाव काय त्याचं नाव गाणे आवाज बारीक आहे. तर मित्रांनो आत्ता थांबलो होतो हायवेवरती साईडला थांबलेलो आहोत फोटो वगैरे काढायचे मला माऊलीला असे दाखवायचं हा असे फोटो काढायचे होते तसे थांबलो रोडच्या साईडला कंटिन्यू गाडीमध्ये बसून बोर होईल बाकी काय नाही ट्रिपला आले तर सगळे झोपले ही एक जागा आहे पण ते झोपल्यासारखंच आहे ही झोपलं होतं ही गाडी चलूचा झोपलं होतं आणि आम्ही निवांत चैतन्य महाराज झोपले की सगळे झोपतात पुन्हा कुणी उठत नाही आपल्याला एक असा फोटो काढायचा. असा फोटो मला फक्त आहे ना असं ब्लर कर. मला तर बघूया चला तर मला फोटो वगैरे काढून देतो आणि पुढे प्रवास चालू करायचा कारण जसं जसं थोडं थांबत जाईल ना तसं लेट होईल जास्त त्यासाठी आणि तुम्हाला बी बघायला भेटेल आज की सगळं म्हणजे कसं राहणार काय राहणार आहे तर मी आलोय स्वतः त्यासाठी तर एक्सपिरियन्स कसा राहील काय राहील सगळे सांगणार आहे हॉटेल आलो दिसा ना तुम्हाला महाग कुठे विचारला लाव तर सध्या हायवेच्या साईडला थांबलो नाश्ता वगैरे करून निघावं म्हणलं कारण सकाळी नाश्ता केलेला नव्हता आणि आता बघू शकतात कसं बसले तर रान आणि नाश्ता वगैरे करून मग निघणार आहे पुढच्या प्रवासाला की आतापर्यंत अर्धा रस्ता क्रॉस केला आहे म्हणजे की अर्धा रोडचा प्रवास झालेला आहे त्याच्या पुढचा प्रवास असेल ती दिसणार नाही कारण मी डायरेक्ट पोहोचल्यानंतर ब्लॉक करणार ब्लॉक थोडा जास्त मोठा व्हायला काय कवर रे कवर मोबाईल बदलायचा का 5 लाखाला घातला. अच्छा बाबा हो चेतन शेट आणि चैतन्य शेठचं काय आहे बाबा चैतन्य शेठची मोठी हवा आहे तर ब्लॉग मध्ये बनून राहा पूर्ण ब्लॉग बघा लाज वाटावं तुम्हाला लाज सगळे पापड काय विचारलं बी नाही खा म्हणून चालू केलं हे ना तर ही बघा इथे 1 महिना झाला जेवण केलं नाही ना काय का पापड सगळे संपले. सांबर म्हणजे नव्हतं का पाहिजे बंद कर गाणे लहानीन मग चमचा घ्यावं. सांबरची कमी वाटतं यांच्या इथं बघू शकता संपना म्हणून 2 जण खायलेत माय मिळून वाढतो खायलेत माय आम्हाला भरायला लावणार आहेत नाही आपण जायचं निघून पहिलं माऊली भरणार इथे भांडे कसणार ती मागे भरणार आहे का नाही बिल तेवढं सांगा बघता बर्थडे माऊली भरणार ना. ह्या दोघांचा बड्डे आज काय संबंध आहे माझा birthday? ना दोघांचा येणार का सत्या भाऊ बस ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स ऍडव्हान्स आहे माझा. ऍडव्हान्स मध्ये तुझा आहे नाही माझा कुठं आपला? इडली दिली का मजाक केला ही कुणी खाल्ली रे ह्या कॉर्नरची ह्या कॉर्नरची इडली कुणी खाल्ली बजाव होता काय अडचण नाही इडली का खाल्ली एवढी माझी एवढी इडली खाल्ली चैतन्य माझी तुझी इडली खायला तू काय अंबानी आहे काय अयो अंबानीची इडली खातो का तू तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्ता आम्हाला लय महागात पडलेला आहे रेट बघितला ना भाऊ ना 80 रुपयाला इडली दिली आहे
बरोबर आहे का? 3 इडली फक्त. सांबारला चव नव्हती त्यात. आहे बाबा बघतात का? बघत असेल ना. तर नाश्ता करायला परवडलेला नाही आपल्याला. कोण बसायला माग? कोण येईल का? गाडी चालवली का इकडं? अलीकडे बसायला पलीकडे बस बस. मध्ये बस. मध्ये नाही भाई, साईडला बसतो. तर आत्ता नाश्ता करायला आलतो. नाश्ता केला, बिल झालं. बिल झाल्यानंतर बिल कुत्र्यागत केलंय ना चैतन. कोण होतं रे? कुणी हॉटेल सिलेक्ट केलं ही? अरे फिरत नाही चाक नाही फिरत आहे. एकदम भंगार हॉटेल. रेट एवढा मोठा घेतलाय. रेट पण जास्त, चव बी नव्हती काय नव्हतं. माझ्या बी आलं नाही काय नाही. जाऊ द्या. अरे बापरे, चला लवकर गिअर गिअर मध्ये टाकून. तर फायनली आता आलो मंदिराकडे आणि इथून आता चप्पल बिप्पल नाही पाय, तितकं पळायलेत पाय. त्या मार्केटच्या वाटण आलो. बघूया आता किती वाजले. आता टाइम सांगतो 1 मिनिट. 12 वाजून 10 मिनिट झाले. मावल्याचं तोंड बघ ना, 12 वाजलेले दिसते. 12 वाजलेले आहेत आणि ऊन बघू शकता तुम्ही किती पडले. हो का हे ऊन, बापरे. असले चटके बसलेत, पाय भाजलेत माझे, लाल झालेत पाय. कसं वाटतंय मग? मजा आली का? माझे पांढरे झाले पाय. तर बघूया, दर्शन वगैरे करून पुन्हा निघूयात. पण सध्या मला वाटत नाही मोबाईल अलाउड असेल मध्ये. का बघू शकता, होय मोबाईल अलाउड नसेल मध्ये. होतं 2-4 फोटो काढले असते, 200-300 झाले असते. अरे भाई, इथं पण बिझनेस माइंड. कमी नाही पडायचं ना. आता मंदिरापाशी आलो आपण. बघा ही मंदिरात लय गर्दी आहे, फुल गर्दी. दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये लागलेलो आम्ही. माझी बाईक इकडे दबा. शुभमची बायको. हा, पहिले ठरवा कोण आहे बाईक. गाडी कोणाला नाही. पडलं का 10 रुपयाचा. ह्याला धरून आणलेला आहे. 49. लाईन संपत आली आणि आमच्या दर्शनाची वेळ आलेली. भाऊ कसं वाटतंय आजचा दिवस? नंबर 1 झालंय वातावरण. जंगीपाट झालंय सगळं. दर्शन लय दिवसाबाद आलं. दर्शन नाही तर अजून एवढी मोठी गर्दी आहे तिथे आपण आलो. माझे दोन्ही गावात आता आणि राहिले थोडस. आमच्या मागे काहीतरी वेगवेगळे प्राणी थांबलेले आहेत बघा, 3. दर्शन वगैरे झालंय आणि आम्ही निघालोत आता. तिथे फोटो वगैरे घेऊ त्या आणि ह्याच्या पुढे पण जाऊ आपण. कुठे? पार्किंगकडे. पार्किंगला पण गाडीचे आपले घेऊ, गाडी पेढे घेऊ. मग आणि इथं पेड पार्किंग आहे. 50 रुपये लागते. जर 4 व्हीलर घेऊन येत असाल तर 2 व्हीलर आणत असाल तर कुठं पण लावू शकता, त्याची काय अडचण नाही. सध्या बघूया. इथून आता दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतात, पुन्हा घरी जातो. बरोबर. दर्शन झालं, प्रसाद घ्यायचा. ते आपण एक्झिट करायला मंदिरातून दर्शन वगैरे झाल्यानंतर. चैतन कसं वाटलं सांग मला. एक्झिट नाही करत, ते पेढे घ्यायला चाललं. चैतन मुख दर्शन घ्यायच्या तयारीत होता आणि घरी जायच्या. एकतर ही माणूस म्हणजे VIP दर्शनाला 500 रुपये द्यायला होता. मी म्हणलं की चल म्हणलं का. तर मुख आमचा मला वाटतं 1 तासामध्ये दर्शन झालं असेल. 1 तास आम्ही थांबलो होतो लाईन मध्ये. तर बघू शकता बाकी सगळे येलेत मागून. मी सर फ्रंट साईडला आलो. काय बोलू देत नाहीत ब्लॉग मध्ये काही मला. दर्शन एकदम चांगल्या रीतीने झालं आमचं. आणि मला असं वाटतं की जे VIP वगैरे येतात ना त्यांना एकतर दर्शनाची काही झालेली असते, लवकर जायचं असते. त्यासाठी कसे येईल दमादमा मुंग्याचे पाय ठेवल्याने. हो का, ही बघा, ही बघा. रिपोर्टर. तर आता निघालो आम्ही. सध्या तर मंदिराच्या फ्रंट म्हणजे मेन गेट समोर आहे, तिथून जातोय गाडीकडे. गाडी तर मित्रांनो फायनली आलोत गाडीमध्ये. इतकं ऊन आहे बाहेर. तुम्ही पाय बघा कसले झाले. तर ओळखू बी ना ते. हो का, एवढे लाल आणि ही झाले. एवढं बिना चप्पलचं गेलो होतो मध्ये. तर उन्हामुळे लय वाट लागले. हो का, गाडी फुल AC केलेलं आहे. AC फुल करून बसलो. परत आले असं वाटत जसं काय एखादी कोंबडी भाजायला आहे. माझ्या बघ ना, गाडी लॉक आहे. ह्यांची बघा आता बघा ह्यांची मजा. हे बघा आता इतकी हे जरी फुल दमाने त्याच्या गाडीला स्क्रॅच पडत. फायनली परत आलेलं आहे आणि ह्यांना आता दरवाजा उघडून
लवकर बस लवकर बस. तर आता आलो आहेत आम्ही चैतनच्या शेतामध्ये. तर चैतनचं शेत आणि तुळजापूर हे म्हणजे जवळच आहे गाव त्यांचं गावच तुळजापूर आहे. तर त्यांच्या शेतामध्ये काहीतरी लावलेलं आहे. हिर वगैरे ऊस होता, ऊस गेलाय, हिर वगैरे होती. मला चला दाखवतो पार्टी इथं जेवण बिवण करून मग निघणार आम्ही पुण्याला. सध्या ऊन लय पडलेलं आहे. मी ती सारखं तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो कारण लय लागते रिअलमध्ये. आणि इथं जेवण वगैरे करून पुन्हा आम्ही जातो. सध्या तर फक्त विहीर वगैरे बघणार आहेत. आणि शेतामध्ये बघू शकता काहीच नाही सध्या. समोर चालले तर एकट्याला सोडून कुठं बी एकट्याला सोडायचं. मला कोणी उचलून नेलं चोरी ना काय. तर बघू यांच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आपण तुम्हाला बी दाखवतो. चैतनच्या शेतामध्ये काय काय 47 खूप झाला असं 100 एकर म्हणल्यावर काहीच नाही शेत. मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. मित्रांनो आता वाजले तर 6 काहीतरी वाजले असतील आणि सनसेट बघू शकतो मी कसला भारी आला. आणि त्या सनसेट सोबत चहा ही झाली इथं पोरं चहा वगैरे पिऊन इथं निघणार आहेत. आणि मला वाटतं ऑलमोस्ट रात्रच झाली आता. तर ब्लॉग एंड करावा लागेल मला, नसता लय मोठा ब्लॉग होईल. पोरांनो मजा आली का? मजा आली का? मजा आली पण आमच्या शुभमने पैसे खर्च केलेले नाही. करतच आहे मी पहिल्यापासून. माझा स्वभाव तसा आहे भाई. पटला तर घ्या नसता गाडी चावी द्या माझ्याकडे. चला जाऊ घरी आपल्या. आणि त्यांच्या ड्रायव्हर आमच्या आत्ताच गाडी ठोकलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही आता केस ही करायला. बघा गाडी ठुकली हो का, बोनटच वर आले डायरेक्ट. पुढचं काय दिसणं झालंय. गाडी कधी चालवायची आम्हाला माहित नाही. असं अर्ध बाहेर आणि अशी गाडी चालू. नाही लक्ष द्यावं लागेल चलता की बोनट उडून नका जाय. भेटतो तुम्हाला रात्री आता कारण ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे माझी. भेटूया नंतर अजून एका नवीन. फोनची तर संपले ते संपले, आमची पण संपली. चार्जिंग घ्यायची बी संपली, फोनची बी संपली असं म्हणणं आहे त्याचं. अरे फॅन माझे फॅन. अरे भैया राहू दे भेटू राहू दे नंतर भेटू. अरे राहू दे भेटू पुन्हा नंतर. काय नाही भेटू नंतर. सेल्फी घे लवकर. अरे बापरे चप्पल पडली. चप्पल फॅन खिडकीतून चालला. वेगळंच प्रेम आहे फॅनचं माझ्या. 1 किलोमीटर आणलंय त्याला. 1 नाही अर्धा. सीएनजी भरायचं ते आपण बरोबर पुढं. तर आता आमच्या इथे एक माणूस आलाय पाणी बॉटल द्यायला. तुम्हाला पण दाखवतो. काय पाहिजे सर? पाणी बॉटल देऊ का? पाणी बॉटल कितीला आहे? 20 रुपये. 20 नाही पुरवत नाही. सोयाबीनचं बिल गेलं. पैसे सोयाबीन EMI आहे का? EMI ऑप्शन आहे का? EMI आहे ना. कार्ड कुठे साहेब मारू? 3 रुपये महिना आहे. 10 रुपयाला काय येईल विचारून त्याला. 10 रुपयात काय येईल? हा अहो नाही हो सर. 5 रुपये भैया 20 में दूंगा. दे दो. बडे सस्ते दे रहे हो. ले लो. येऊ दे मग. हाँ. चला जाऊ द्या गाडी. बरं का? उद्या येताना द्या. 4 रुपयाला. हा EMI ओके 2 महिन्यानं ना. बरं तोवर मला हे तोवर सोडा. बरं चला सोडा यांना सोडा रे. त्या ब्रिजच्या खाली सोडा लोखंडी पाल्याच्या वर घ्या. नाही ब्रिजच्या पलीकडे घ्या. आली बरं का. लांब पाहिजे. मजा आली सगळ्यांना आज ट्रिपची. अजून 5-6 पोरं पाहिजेत. आपली गाडी पाहिजे. 2 गाड्या मी काय म्हणतो ना आजचा जोक मारा. फायनली आता नाईटला जेवण्यासाठी ब्रेक घेतला एक आणि इथं थांबलोत आम्ही. कृष्णा व्हेज म्हणून आहे जे की सोलापूर हायवेला पुण्यात जाताना. आता जेवणसाठी ऑर्डर करण्यासाठी मेनू बघतोय चैतन. बघूया काय ऑर्डर करतोय आणि खाऊन वगैरे मग निघू तिथून कारण भूक लय लागलेली. दिवस इतकं जास्त झालाय की व्हेज आहे भाई. मित्रांनो बघू शकता तुम्ही माझी डिश आलेली इथं खाण्यासाठी. त्यांना काहीच दिलं ना अजून. काय रे? कांदा आणि लिंबू आलेला आहे डिश माझी. ही मी खातो आता आणि खाऊन पुन्हा जातो घरी. फायनल मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही. कोणतं आहे? सुयश. तर या हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं. आता घरी निघायची टाइम झाला.
ड्रायव्हर आला आमचा, कॅब ड्रायव्हर आलेला आहे. ओला 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 अरे पिवळी पट्टी चप काय ते थांब त्या भयाला घ्यायची इथं घातली बाई ना. चालवत पाठवलं पळालं जेवण वगैरे झालेलं, आता निघायची तयारीत आहे आम्ही. भूक लागली होती. ओपन कर भाई, ओपन करी. जेवण रेडी. बघूयात, जाऊयात, भेटूयात नंतर. जाऊ द्या. आता मला वाटतं इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आज दिवसाचा. आणि आमच्या आई बघा पहिली पुढे खाऊ जाऊ का. काय राहिले का बघून घे. बाय बाय. शिव्या काय राहिले का बघून घे. कोणाचं? इथं राहिले का काय हॉटेलमध्ये बघ. हॉटेलमध्ये काय राहणार रे. म्हणजे खिशातला मोबाईल वगैरे काय फोन ठीक आहे, हाताचा ब्लॉग चालू आहे. पाकिट घे की रुमाल घे मला. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि चैतनच्या मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण त्यांना नवीन ओपन केलेले, त्याचा ब्लॉग माहित नाही मला कधी पडेल, पण पडेल. करून घ्या, करून वर्ष घ्या. 2 वर्षाच्या आत पडून वर्ष जाईल. 2 वर्षानंतर पडेल, पण पडून म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. त्यात फक्त डान्स बघा. कैसे जीभ लपलपलाय. हा त्यात फक्त डान्स बघा, बाकी काय बघू नका. नाही नाही, बघा सगळं बघा, कारण मेहनत आहे भाऊची. ते डान्स मध्ये सकाळी 5 वाजता उठून येणं म्हणजे काय मजाक वाटते काय तुम्हाला. पुन्हा झोपला नाही विचार. बोलून राहिलंच बे. जेवलं बी नाही माहिती का. ट्रिपला जायचं म्हणून 4 महिने जेवलं नाही. नाही त्याने बाकीचं सगळं खाल्लं. हा, आज पण भाऊ चैतन भाऊनं लय एन्जॉय केलं ट्रिप. 4 महिने जेवला नाही बिचारा. 4 महिन्याच्या पुढे एकसाथ खाल्ले. मला लयच पण होता एवढ्या पुढ्या खाल्ल्या. ट्रिपला. गलिच्छ कुठला. चैतन कसं वाटलं ट्रिप. फक्त एवढंच की जरा महागात गेले, 5,000 रुपये खर्च झाला. हा बरोबर आहे, 5,000 रुपये खर्च झालाय. कुठं एकदा हे बघा. 500चा सकाळी View. 500चा. आणि अजून घर आहे 1 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर. 100 किलोमीटर आपल्याला जायचं ट्रॅव्हल करून. आणि गाडी आता स्लोच जाणार आहे कारण झोप नाही येईल जेवण झालं. मग तर बघूयात परत आवडला